हल्ल्याची घटना घडली आहे। वाहतूक पोलिसाच्या डोक्यातच दगड घातला गेलाय। फोनवरती बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्यामुळे वाहतूक पोलिसांवरतीच प्राणघातक हल्ला झालाय। या घटनेमध्ये राजेश गणपत नाईक हे पोलीस गंभीररित्या जखमी झालेले आहेत। फुरसुंगीतल्या भेकराई नगर चौकात हा सगळा प्रकार घडलाय। राजेश नाईक यांनी दुचाकी चालवणाऱ्या एका व्यक्तीला तो फोनवरती बोलत होता म्हणून अडवलं होतं। याचाच राग आल्यामुळे रस्त्यात पडलेला दगड या व्यक्तीनं राजेश नाईक यांच्या डोक्यात घातला। यात राजेश नाईक गंभीररित्या जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा आरोपी फरार आहे आणि या आरोपीचा सध्या शोध घेतला जातोय। अभिजित पोटे आपल्याला अधिक माहिती देतील। अभिजित, या जखमी पोलिसाची प्रकृती नेमकी कशी आहे, काय घटना घडली आहे? नक्कीच ज्ञानदा, पुण्यात चक्क पोलिसांवर हल्ला करण्यात आलेला आहे। सामान्य नागरिक पुण्यात सुरक्षित आहेत का असा प्रश्न उद्भवतानाच पोलीस देखील पुण्यात सुरक्षित नाहीत, कारण वाहतूक पोलिसांवर केवळ गाडी अडवली आणि वाहतुकीचे नियम तो पोलीस सांगत होता म्हणून फुरसुंगी भागात हा हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। राजेश गणपत नाईक या हल्ल्यात खरं तर गंभीर झालेले आहेत। जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यानुसार एका तरुणाला गाडी अडवली आणि विचारपूस करत असताना गाडीवर जो नियमाने दंड असतो, चुकी केल्यानंतर तो दंड भरत असताना हटकलं पोलिसांनी आणि म्हणून याचा राग मनात धरून चक्क रस्त्यावरती चौकामध्ये पोलिसांवर हल्ला केलाय। डोक्यात दगड जो आहे तो जे आहेत त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलेला आहे। खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या कॉन्स्टेबलवरती, पण हा जो हल्ला आहे किंवा जो सगळा प्रकार घडलाय त्यामुळे पोलिसांच्याच सुरक्षेवर खरं तर प्रश्नचिन्ह आहे। गेल्या अनेक दिवसापासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण झालाय। वाहनांची तोडफोड असेल, कोयता हल्ला असेल किंवा फायरिंग असेल, अशा घटना वारंवार या पुणे शहरात घडत आहेत। अजित पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल पिंपरी चिंचवडच्या भाषणातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता आणि आता चक्क पुणे शहरात आणि तेही भेकराई नगर हडपसर भागात या बरोबर आहे घडलेली घटना अतिशय गंभीर आहे, कारण चक्क पोलीस कॉन्स्टेबल वरतीच हल्ला झाल्याची घटना घडली आहे। काय कारवाई केली जाते हे पाहावं लागेल। अभिजित, धन्यवाद या माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये चक्क वाहतूक पोलिसांवरतीच हल्ला झाला। या वाहतूक पोलिसाने एका व्यक्तीला रोखलं होतं, जो व्यक्ती मोबाईलवरती बोलत दुचाकी चालवत होता। आपल्याला का रोखलं याचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीनं पोलिसालाच दगड मारला। इकडे मुंबईच्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकावरती महिला पोलिसांमुळे एका व्यक्तीचा जीव वाचलेला, एका महिलेचा जीव वाचलाय। चुनाभट्टी रेल्वे स्टेशनवरती उतरत असताना संबंधित महिलेचा ड्रेस पाठीमागच्या एका महिलेच्या बॅगेच्या चेनमध्ये अडकला आणि पुढे उतरत असलेल्या महिलेचा तोल गेला। या महिलेला पुन्हा काही लोकलमध्ये चढता आलं नाही। संबंधित महिला ही लोकलच्या दारामध्ये लटकत होती। याच वेळेला पोलीस हवालदार रुपाली कदम यांनी संबंधित महिलेचा जीव वाचवला। ही घटना मुंबईच्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ घडलेली आहे, रेल्वे स्थानकावर घडलेली आहे। एक महिला ट्रेनमधनं उतरत होती आणि ट्रेनमधनं उतरत असताना पाठीमागच्या एका महिलेच्या बॅगेच्या चेनमध्ये तिचा ड्रेस अडकला। हा ड्रेस जेव्हा अडकला तेव्हाच गाडी सुरू झाली। या महिलेला ना धड खाली उतरता आलं ना ट्रेनमध्ये चढता आलं, परंतु या वेळेला महिला पोलीस कॉन्स्टेबलनं अतिशय प्रसंगावधान दाखवत या महिलेचे प्राण वाचवले। त्यामुळे रुपाली कदम यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। आणि यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। मुंबईमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळलाय। अंधेरी पूर्व परिसरात एका व्यक्तीला जीबीएसची लागण झालेली असून सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली। एसटी महामंडळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असून लवकरच तिथे एखाद्या राजकीय व्यक्तीला जबाबदारी दिली जाईल। हे फक्त एक महामंडळ असून महामंडळाच्या अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला तरी शेवटी या खात्याचा मंत्री म्हणून अंतिम निर्णय आपणच घेत असतो, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। नाशिकच्या रामकुंड इथे होणाऱ्या गोदा आरतीवरनं पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती पुन्हा एकदा आमनेसामने आले। राज्यपाल रामतीर्थ गोदा सेवा समितीच्या गोदा आरतीला उपस्थित राहतील, मात्र पुरोहित संघानं राज्यपालांना पत्र पाठवलंय आणि त्यांच्या पारंपरिक गोदा आरतीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे।
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेत आदेश जारी केलेत। नोकर भरती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सहकारी संस्था नागपूरच्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिलेत। जळगावच्या सराफा बाजारात 24 दिवसात सोनं 5,000 रुपयांनी वाढलंय, तर चांदीच्या दरामध्ये 2,500ची वाढ झाली आहे। सोन्याचे दर 90,000च्या उंबरठ्यावरती असून चांदीचे दर 1 लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेकडनं रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे। रेपो रेट 6.5%वरनं आता 6.25%वरती आलाय। कर्जाचा हप्ता कमी होणार असल्यामुळे सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे। राज्यभरातील 20,000 मासेमारी तलावांची तपासणी होणार आहे। गोड्या पाण्यातील मासेमारीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी हा निर्णय घेतला। सैफ अली खानवरच्या हल्ल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस दलाला मोठं यश मिळालंय। आरोपी शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळलेले असून आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य कोकण रेल्वेवरनं आंगणेवाडीच्या यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान सावंतवाडी स्टेशन दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील। या रेल्वे गाड्याला एकूण 19 डबे असतील। इंदोरच्या अभ्यास दौऱ्यावरती असलेल्या पुण्याच्या टीमला इंदोरचे पालिका आयुक्त शिवम वर्मा यांनी स्वतः मार्गदर्शन केलं। इंदोरमधल्या यशस्वी कचरा मॉडेलचं रहस्य पुणेकरांसमोर उलगडून दाखवलं। पुण्यामध्ये आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यातील सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाची मागणी यावेळी लावून धरण्यात आली। नवी मुंबईतील एपीएमसीच्या बाजारात ड्रॅगन फ्रूटचे दर गगनाला भिडलेत। ड्रॅगन फ्रूट आता 300 ते 350 रुपये प्रति किलो दरानं विकलं जात आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। पालघरमधील मनोर ते दुर्वेस इथे ट्रॅफिक जाम झालाय। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रोजच्या वाहतूक कोंडीला चालक मात्र त्रस्त झाले। बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाअंतर्गत भोईवाडा पोलिसांच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये महिला, पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग नोंदवला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक गैरप्रकार आढळले। लोकसभेनंतर विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढलेत असा आरोप राहुल गांधींनी केला। महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आपण फक्त आरोप करत नाही तर आपण पुरावे देतोय। 5 वर्षात 34 लाख मतदार वाढले। आमची मतं कमी झाली नाहीत तर भाजपची मतं वाढली असं राहुल गांधी म्हणतात। निवडणुकीच्या 5 महिन्याआधी मतदार कसे वाढले असा सवालही त्यांनी विचारला। दरम्यान निवडणूक आयोग जर जिवंत असेल तर राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत असं संजय राऊत म्हणाले। आता 39 लाख मतं ही महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये जातील आणि ही मतं फिरतच राहतील। दिल्लीतही ही मतं जातील अशी टीका संजय राऊतांनी केली। लोकसभा आणि विधानसभेची फोटो सहित मतदार यादी आम्हाला मिळावी अशी मागणी राहुल गांधी करतात। तर्कशुद्ध उत्तरासाठी मतदार यादीच्या चौकशीची गरज आहे। काहीतरी चूक आहे, त्यामुळे निवडणूक आयोग आम्हाला उत्तर देत नाहीये असं राहुल गांधी म्हणतात। दिल्लीत होणाऱ्या पराभवासाठी राहुल गांधींकडनं कव्हर फायर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। निवडणूक आयोगानं उत्तरं आधीच दिली आहेत। राहुल गांधींनी पराभवाचा आत्मचिंतन